नमस्कार मित्रांनो, आपण आज सर्वात महत्त्वाची नदी महाराष्ट्रातली आणि ज्या नदीवर नदी प्रणालीमधले प्रश्न जास्तीत जास्त विचारले जातात नद्यांमधले ती नदी घेऊया। तिचं नाव आहे गोदावरी। कोणती नदी? गोदावरी नदी। गोदावरी नदी ही महाराष्ट्रातली आणि भारतातली आणि दक्खनच्या पठारावरली आणि द्वीप्रकल्प पठारावरली सर्वात महत्त्वाची नदी आहे। या नदीवर कसे कसे प्रश्न तुम्हाला विचारले जातात पेपरला, आपण आजच्या लेक्चरमध्ये सर्व प्रकारचे प्रश्न कव्हर करणार आहोत। बघा, सुरुवात करूया। भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी लांबीने, क्षेत्राने आणि खोऱ्याने नदी आहे। सर्वात मोठी नदी भारतातील गंगा नदी आहे। आता गंगे नदीनंतर दुसऱ्या क्रमांकाची मोठी नदी विचारली तुम्हाला जर कोणती नदी, मग गोदावरी नदी। कळतंय मित्रांनो? कारण गोदावरी नदीची लांबी 2550 आहे आणि गंगा नदीची लांबी 2550 आहे आणि गोदावरी नदीची लांबी ही 1465 किमी आहे, म्हणून 2 नंबरची नदी। पुढे विचारतात द्वीप्रकल्प पठारावर उगम पावणारी सर्वात मोठी नदी कोणती? कोणती नदी आहे? गोदावरी नदी। पुढे प्रश्न विचारू शकतात दक्षिण भारतातील व महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची, सर्वाधिक खोऱ्यानी आणि सर्वाधिक क्षेत्राने व्यापलेली नदी कोणती? कोणती नदी आहे? गोदावरी नदी। कळलं मित्रांनो? गोदावरी नदी लांबी दक्षिण भारतात आणि महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आहे, क्षेत्रफळ आहे मोठं आणि खोरेपण आहे, म्हणून सर्वात मोठी नदी मानली जाते। पुढं गोदावरी नदीलाच दक्षिण भारताची गंगा म्हणतात, कारण गंगेप्रमाणेच गोदावरीचं खोरे एकदम विस्तृत आहेत। कसं एकदम विस्तृत म्हणजे खूप पसरलेले आहे, 3 राज्यांमध्ये पसरलेले आहे, म्हणून तिला दक्षिण भारताची गंगा असे म्हणतात। पुढे प्रश्न विचारला आहे, याच्यावर खूप वेळा प्रश्न विचारला आहे, भारतातील रुद्रगंगा कशाला म्हणतात? गोदावरीला भारताची रुद्रगंगा असे म्हणतात, कारण द्वीप्रकल्प पठार आहे, हिमालय पर्वताचे अगोदरचे पठार आहे आणि द्वीप्रकल्प पठारावर गोदावरीची उगम झालेला आहे, म्हणून भारतातील सर्वात रुद्र नदी कोणती? कोणती आहे? गोदावरी नदी। कळतंय मित्रांनो? पुढे पश्चिम घाटापासून तर पूर्व घाटापर्यंत बघा, गोदावरी नदी ही पश्चिमेपासून तर पूर्वेपर्यंत अशी वाहत येते आणि वाहत जाऊन आंध्र प्रदेशमध्ये महेंद्रगिरी टेकड्यावर त्रिभुज निर्माण करून बंगालच्या उपसागरास मिळते। पश्चिम घाटापासून तर पूर्व घाटापर्यंत वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते, म्हणजे अरबी समुद्रापासून फक्त 60 किलोमीटर एवढं लांब अंतरापासून वाहत येऊन डायरेक्ट बंगालच्या उपसागराला मिळते। बघा, दोघी समुद्रापासून खेळत जाते ही नदी। कळलं मित्रांनो? आणि ही नदी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी टेकड्यावर उगम पावून पुढे ती कर्नाटकमध्ये प्रवेश करते। कर्नाटक नाही, तेलंगणामध्ये प्रवेश करून आंध्र प्रदेश आणि नंतर मग बंगालच्या उपसागरास मिळते। कळतंय मित्रांनो? पुढे गोदावरी नदीबद्दल आपण सामान्य माहिती घेऊ। तर गोदावरी नदी महाराष्ट्रात कशी वाहते, तिचा उगम काय, त्याच्या उपनद्या, क्षेत्र, लांबी महाराष्ट्रातली। आता यापुढे सुरुवात करूया आपण। चला
कळलं मित्रांनो तुम्हाला? ही बेसिक माहिती होती आणि ही माहिती खूप महत्वाची आहे. प्रत्येक परीक्षा एक्झामला विचारतात त्याच्यावर क्वेश्चन. आतापर्यंत खूप प्रश्न याच्यावर विचारले गेलेले म्हणून हे बेसिक माहिती घेतली मी. कारण गोदावरी नदीवरच प्रश्न जास्त विचारले जातात आणि या नदीवरच खूप प्रश्न तयार होतात. एका लेक्चरमध्ये तुमची गोदावरी नदी आणि नदी प्रणालीमध्ये एक पण क्वेश्चन जाणार नाही. हे आपण कव्हर करूया. चला सुरू करू. गोदावरी नदी उगम करू सुरू. पहिले हे बघा, पहिले गोदावरी नदी उगम घेऊ. गोदावरी नदी कुठं उगम पावते? सह्याद्री पर्वतातील सह्याद्री पर्वतातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुका आणि एक ज्योतिर्लिंग म्हणतात याला. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे महाराष्ट्रातली आहे. ज्योतिर्लिंगातील ब्रह्मगिरी पर्वतात उगम पावते. सह्याद्री पर्वतातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी टेकड्यावर गोदावरी नदीचा उगम होतो. कळलं मित्रांनो? आणि ज्या उगमाच्या ठिकाणी गोदावरी नदी कशी वाहते ते पाहू घेऊ. याच्यावरही प्रश्न खूप वेळा विचारला आहे. हे बघा कशी वाहते? नरसळ्यासारखी. उगमाच्या ठिकाणी गोदावरी एक नरसळ्यासारखी वाहते. म्हणजे एकदम अरुंद नळीसारखे वाहते गोदावरी नदी. पेपरला विचारतात कशी वाहते? अरुंद उगमाच्या ठिकाणी. आणि कशी? पेपरला विचारतात नळसळ्यासारखी. आकार विचारतात कशी? नळसळ्यासारखी वाहते. कळलं मित्रांनो? जाऊ पुढे. तो उगम झाला. पुढे येऊया. पुढे विचारतात मित्रांनो तुम्हाला गोदावरीची लांबी. याच्यावर खूप वेळा प्रश्न विचारला गेला आहे. गोदावरी नदीची लांबी ही महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी गोदावरी नदी आहे. गोदावरी नदीची भारतातील लांबी विचारली तुम्हाला. भारतातील लांबी म्हणजे 3 राज्यामधून गोदावरी नदी. बघा गोदावरी नदीची लांबी किती आहे? 1465 किमी. किती आहे? 1465 किलोमीटर. पण ही लांबी भारतातील आहे 3 राज्यांमधली. कोणते राज्य? 3. महाराष्ट्र, पुढं तेलंगणा, पुढं कोणतं आहे? आंध्र प्रदेश. तुम्हाला विचारलं गोदावरीची एकूण लांबी किती? 1465 किलोमीटर. कोणत्या 3 राज्यांमधली लांबी आहे? महाराष्ट्र, नंतर तेलंगणामधली, नंतर मग आंध्र प्रदेशमध्ये जाते. कळलं मित्रांनो? आणि महाराष्ट्रातील लांबी किती हा प्रश्न जर तुम्हाला पेपरला विचारला तर किती आहे महाराष्ट्रामधील लांबी? किती? 668 किलोमीटर. कळतंय? महाराष्ट्राची लांबी 668 किलोमीटर आणि भारतातील 1465 किलोमीटर लांबी. कळलं मित्रांनो? याच्यावर एवढाच प्रश्न तयार होऊ शकतो. नंतर आपण घेऊ क्षेत्र घेऊ. क्षेत्रफळ. हे बघा गोदावरी नदीचे एकूण क्षेत्रफळ आहे भारतामधलं 3 लाखाच्या वरती आहे. कळलं? आणि महाराष्ट्रातील विचारलं क्षेत्रफळ किती? महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे 1,53,000 किलोमीटर.
महाराष्ट्र क्षेत्रफळ किती आहे, म्हणून क्षेत्रफळाच्या दृष्टीने पण महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि दक्षिण भारतातील पण सर्वात मोठी नदी गोदावरीच म्हणतात. कळतंय मित्रांनो. पुढे जर तुम्हाला विचारलं, याच्यावर तर प्रश्न आला नाही, पण प्रश्न नंतर पुढे येतो. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने गोदावरी नदीने किती टक्के भाग हा महाराष्ट्राचा व्यापलेला आहे? किती टक्के? 49% भाग महाराष्ट्राचा, MH म्हणजे महाराष्ट्राचा व्यापलाय. कळतंय. याच्यावर खूप प्रश्न विचारले गेले. महाराष्ट्रात किती टक्के भाग गोदावरी नदीने व्यापलेला आहे? 49%. कळतंय. आता पुढे जाऊ. अजून लांबी कळाली. उगमावर प्रश्न येतात. लांबी किती याच्यावर प्रश्न येतात. क्षेत्रानुसार प्रश्न येतात. महाराष्ट्राचं क्षेत्र विचारलं 1,53,000 आणि भारतातील विचारलं 3,00,000च्या वरती. उगम आला, कळला. लांबी कळाली, कुठे किती, क्षेत्र कळाला, किती राज्यामध्ये वाहत हे पण कळलं तुम्हाला. पुढे येऊया. आता पुढे घेऊया गोदावरी नदीचा उतार, म्हणजे गोदावरीचं पाणी कसे वाहते हे घेऊया आपण. हे बघा, गोदावरीचा उतार. हे पाणलोट क्षेत्र कसे आहे मित्रांनो. गोदावरी ही नदी सर्वात महाराष्ट्रातील व दक्षिण भारतातील सर्वात मोठी पूर्ववाहिनी नदी आहे. कळतंय. आणि या पूर्ववाहिनी नदी मग उतार कसा असेल, मग हिचा पूर्वेकडेच असेल ना. बघा, पूर्वेकडे उतार असेल ना, असंच व्हायला नाही नदी पूर्वेकडे उतार. मग पूर्वेकडे उतार आहे. मग नगरीचा मला उतार विचारला. काही वेळेस तुम्हाला पूर्व विचारत नाही, उतारामध्ये तुम्हाला विचारतात. काय विचारतात? वायव्य. बरोबर, वायव्य ते आग्नेय म्हणजेच पूर्व. काही वेळेस पेपरवर तुम्हाला वायव्य ते आग्नेय गोदावरी नदी वाहते, म्हणजे ज्या ठिकाणी पाणी जातं त्याच ठिकाणचा उतार म्हणतात गोदावरीला नद्यांचा. वायव्य ते आग्नेय वाहते. काही वेळेस मला पूर्ववाहिनी विचारतात, वेळेस वायव्य ते आग्नेय वाहते. म्हणजे वायव्य म्हणजे महाराष्ट्रातील वायव्येला नाशिक जिल्हा आहे. कुठे आहे? वायव्येला आहे. मग त्या नाशिक जिल्ह्यापासून सुरुवात होऊन अशी आग्नेयकडे, आग्नेयला कोणता आहे हे बघा. नाशिक जिल्हा कुठे आहे? महाराष्ट्राच्या वायव्येला आहे. आणि आग्नेयला कोण आहे महाराष्ट्राच्या? तेलंगणा राज्य आहे. कळतंय. म्हणून यांचा उतार कसा येतो? आग्नेय आहे का? विचारला प्रश्न. महाराष्ट्राचा वायव्येला कोणतं राज्य आहे? कोणतं आहे? गुजरात राज्य. आणि गुजरातलाच खेटलेलं कोणतं आहे? नाशिक जिल्हा आहे. महाराष्ट्राच्या आग्नेयला कोणतं राज्य आहे? तेलंगणा आहे. म्हणून गोदावरी नदी तेलंगणामध्ये जाते, सगळ्यात पहिले प्रवेश करते. कळलं? उतार कळाला तुम्हाला. पुढे उगम झाला, लांबी झाली, क्षेत्र झालं, उतार झाला, आणि किती राज्यातून वाहतं ते पण झालं आपलं. आता नंतर आपण राजकीय क्षेत्र घेऊ गोदावरीचं. काय घेऊ? राजकीय क्षेत्र म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यांमधून वाहत जाते ते घेऊया. हे बघा, राजकीय क्षेत्र म्हणजे जागा, ठिकाण, कोणत्या ठिकाणून जाते. बघा या, हे बघा, गोदावरी नदी ही नाशिक जिल्ह्याचे कुठं आहे? हे बघा, नाशिक जिल्ह्याच्या दक्षिणेस उगम पावते. कुठं? दक्षिणेस. मग नाशिक जिल्ह्यात इकडं उगम पावली, म्हणजे नगर जिल्हा येतो. सॉरी, इकडं औरंगाबाद येतं. अशी गेली.
मग इकडं कोणतं नगर येतं? औरंगाबाद शहर, जालना. नगर शहर लगेच काय येतं इकडं? बीड येतं. अशी वाते गोदावरी पहा. आणि इकडं परभणी, तिकडं हिंगोली, आणि इकडं काय येतं? नांदेड. ही बघा, म्हणून नरसळ्यासारखी दिसते गोदावरी. गोदावरी नदी एका नळीसारखी वाहते. बघा राजकीय क्षेत्र, नाशिकमध्ये, नाशिकच्या दक्षिणेस उगम पावते. नंतर ती एक दोन फाटे पुरतात तिचे, एक औरंगाबादकडे, मराठवाड्याकडे आणि नगर जिल्हा इकडून बघा. मग औरंगाबाद, जालना जिल्हा, परभणी, हिंगोली, नगर, बीड, नांदेड, इथपर्यंत गोदावरी नदी अशी वाहते. एवढे राजकीय क्षेत्र आहे गोदावरी नदीचे. म्हणजे एवढ्या जिल्ह्यांमधून प्रॉपर गोदावरी नदी पूर्णपणे गोदावरी एकटी वाहते. नंतर इकडं उस्मानाबाद आणि लातूर हे मराठवाड्यातील 2 जिल्हे. या जिल्ह्यांमधले काही खोरे गोदावरी नदीला येऊन मिळतात. म्हणून गोदावरी नदी पूर्णपणे मराठवाड्यामध्ये वाहते. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये वाहणारी नदी कोणती? कोणती? गोदावरी नदी. आणि हे 10 जिल्ह्यांमधून गोदावरी नदी वाहते. आणि पूर्व विदर्भामधले पण काही जिल्हे, पूर्व विदर्भातले सर्वचे सर्व जिल्हे आणि अजून एक यवतमाळ जिल्हा पश्चिम विदर्भामधला, यांचे पण काही उगम पावणाऱ्या नद्या त्या जिल्ह्यांमधून त्या गोदावरी नदीस त्यांच्या नद्यांच्या खोरे येऊन मिळतात. कोणते जिल्हे बघा? पूर्व विदर्भामधले गोंदिया, भंडारा, भंडाऱ्याच्या खाली, गोंदियाच्या खाली गडचिरोली, इकडं चंद्रपूर, इकडं नागपूर, इकडं यवतमाळ, आणि इकडं वर्धा. बघा, या पूर्व विदर्भ आणि हा पश्चिम विदर्भातला जिल्हा दिसतंय मित्रांनो. ह्या इकडे येऊन वैनगंगा, इकडून वर्धा, आणि या वर्धा वैनगंगा आणि वर्धा वैनगंगा आणि पैनगंगा या तिघांचं एकत्रीकरण करून प्राणहिता नाव तयार होतं. आणि त्यानंतर प्राणहिता नदी ही हे गडचिरोली जिल्ह्यात गोदावरीस येऊन मिळते. बघा, हे एवढं प्रकारचं राजकीय क्षेत्र गोदावरी नदीने व्यापलेलं आहे. गोदावरी नदी आणि गोदावरी नदीच्या खोऱ्यांनी व्यापलेलं आहेत. पेपरला विचारतात. म्हणून गोदावरी नदीने महाराष्ट्रातला 49% भाग हा व्यापल्या गेलेला आहेत. कळलं मित्रांनो? जिल्हे विचारले किती, कोणकोणते? मराठवाड्यातील सगळे जिल्हे, नाशिक, नगर दोघं मिळून 10. पूर्व विदर्भातील सर्व भाग गोदावरीच्या खोऱ्यांनी व्यापला गेलेला आहे. म्हणून किती टक्के भाग व्यापला गेला आहे गोदावरी नदीने महाराष्ट्राला? 49% भाग. कळलं राजकीय क्षेत्र? कळलं तुम्हाला? आता आपण यांचे घेऊ उपनद्या. उपनद्यांवर मित्रांनो प्रश्न विचारले जातात. घेऊ उपनद्या यांच्या. आणि उपनद्या खूप आहे, पण आपण महत्त्वाच्या उपनद्या घेऊया, कारण की उपनद्या 50पेक्षा जास्त आहे. परंतु मला पेपरला विचारलेल्या उपनद्या घेऊया, कारण तुमचा भोकपट्टी आणि इतर अभ्यासापेक्षा तुमचा मोजकाच अभ्यास कसा करायचा कमीत कमी वेळामध्ये. म्हणून त्यासाठी आपण मेन नद्या घेऊ, गोदावरीच्या उपनद्या, कारण विचारल्या गेलेल्या ज्या नद्या त्याच घेऊया. चला, बघा उपनद्या घेऊ. बघा, नाशिक जिल्ह्यामधून गोदावरीला उपनद्या कोणकोणत्या भेटतात? कादवा,
दारणा आणि शिवना या नाशिक जिल्ह्यातून भेटतात. या नाशिक जिल्ह्यामधली नद्या आहे. कोणत्या आहे? नाशिक जिल्ह्यामधील. पुढे नगर जिल्ह्यामधील प्रवरा आणि मुळा हे नगर जिल्ह्यामधून भेटतात. आपण महत्वाच्या नद्याच घेतोय, पेपरला विचारलेल्या. पुढं बघा, बिंदुसारा बीड जिल्ह्यातून आणि सिंदफणा या बीड जिल्ह्यातून नद्या गोदावरीला मिळतात. महत्वाच्या नद्या, पेपरला विचारलेल्या नद्या या. कळतंय? आणि इतर महत्वाच्या नद्या बघा, या खूप महत्वाच्या आहे, पेपरला खूप वेळा विचारल्या गेलेल्या आहेत या नद्या. उपनद्या बघा 3 स्टार केलेला आहे. या नद्या खूप महत्वाच्या आहे. बघा त्या कोणत्या. पहिले मांजरा नदी ही खूप महत्वाची आहे, कारण महाराष्ट्रामधील 2दा प्रवेश करणारी नदी आहे. पेपरला विचारलं महाराष्ट्रामध्ये 2दा प्रवेश करणाऱ्या नद्या किती? 3 आहे. गोदावरी, तापी, मांजरा. तसा विचार गोदावरीची कोणती उपनदी आहे किंवा कोणतं उपखोर आहे ती महाराष्ट्रामध्ये 2दा प्रवेश करते? कोणती आहे? मांजरा. बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे उगम पावते. ही लातूर जिल्ह्यातून कर्नाटक राज्यामध्ये प्रवेश करते आणि कर्नाटकहून पुन्हा नांदेडमध्ये महाराष्ट्रात प्रवेश करते आणि त्याच्या सीमेला गोदावरी मिळते. खूप महत्त्वाची नदी आहे, कारण याच्यावर प्रश्न विचारतात. कारण की 2दा प्रवेश करते महाराष्ट्रामध्ये, म्हणून ही नदी IMP करा डायरेक्ट. पुढं वर्धा नदी ही मध्य प्रदेशमधील उगम पावते बैतूलमध्ये, आणि हिच्यावर बी प्रश्न विचारतात. ही पण IMP आहे, कारण वर्धा नदी ही उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी नदी कोणती? पेपरला विचार. वर्धा आणि वैनगंगा आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या नद्या आहे. एक यांचा उतार उत्तर ते दक्षिण आहे. आणि वर्धा नदी ही मध्य प्रदेशमध्ये उगम पावते. 2. आणि वर्धा नदीवरच सर्वात मोठी महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नदी कोणती? पेपरला विचारलं तर वर्धा. बघा किती क्वेश्चन झाले. वर्धावर उतार, उत्तर, दक्षिण. पुढं महाराष्ट्राची सगळ्यात मोठी दक्षिण वाहिनी नदी कोणती? तशी पूर्व वाहिनी कोणती आहे? गोदावरी. तशी पश्चिम वाहिनी सर्वात मोठी कोणती महाराष्ट्रातली? तापी. आणि तशीच सर्वात मोठी महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नदी कोण? दक्षिणेकडे जाणारी अशी उभी वाहते ती वर्धा. सर्वात मोठी दक्षिण वाहिनी. पुढे हीच वर्धा नदी मध्य प्रदेशमध्ये बैतूल येथे उगम पावते. बघा महाराष्ट्रात बाहेर उगम पावणारी हीच उत्तर दक्षिण उतार, हीच पूर्व विदर्भातील नदी आहे. आणि दक्षिण वाहिनी महाराष्ट्र सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी पण म्हणतात. पुढे हिच्यावर प्रेषितर होतो. वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा या 3 नद्यांचा संगम होऊन म्हणजे एकत्रित येऊन त्या 3 नद्यांच्या संगमाला एकत्रित काय नाव दिलं गेलेलं आहे? प्राणहिता. काय म्हणता? प्राणहिता. 3 एकत्र आल्या तर त्यांचं नाव चेंज होतं आणि त्या नावाला म्हणतात प्राणहिता नाव तयार होतं. कळलं? बघा याच्यावर किती प्रश्न तयार झाले मांजरावर आणि वर्धावर. कळलं? म्हणून या महत्त्वाच्या खूप महत्त्वाच्या IMP नद्या आहे डायरेक्ट. पुढे या
वैनगंगा. वैनगंगा ही पण महत्वाची आहे. ही पण उत्तर दक्षिण वाहिनी नदी उतार पूर्व विदर्भातल्या दोघी नद्या खूप महत्वाच्या आहे. आणि ही पण मध्य प्रदेशमधील शिवनी दरकेचा टेकडा, शिवनी जिल्ह्यातील दरकेचा टेकड्यावर उगम पावते. चला. आणि ह्या दोघां आणि प्लस वैनगंगा नदी या तिघांचंच नाव प्राणहिता तयार होतं पुढं. बघा किती महत्वाची ही नदी आहे. आणि हे गंगा नदीचं खोरं पण मानलं जातं एक. हे पण खोरं आणि हे पण उपखोरं मानलं जातं. पुढे या. पैनगंगा ही पण महत्वाची आहे. पैनगंगा हे गंगा नदीचे उपखोरं आहे. अजिंठा टेकड्यावर उगम पावते. पुढं पूर्णा, दक्षिण पूर्णा ही पण अजिंठा टेकड्यावर उगम पावते. ही बी महत्वाची आहे आणि महत्वाचं खोरं मानलं जातं. झालं. पुढं बघा. आणि ही नदी या तिघ नद्यांचा संगमास, तिघ नद्या संगम एकत्र येतो आणि संगमास काय म्हणतात? प्राणहिता. बघा वर्धा, वैनगंगा, पैनगंगा ह्या तिघ नद्या एकत्र आल्यास त्या तिघ नद्या एकत्रितपणे जे नाव एकत्र आल्या त्यांचं पुढे नाव तयार होतं प्राणहिता म्हणून नाव होतं. आणि प्राणहिता नदी गोदावरी नदीस गडचिरोली जिल्ह्यात येऊन मिळते. कारण या नदीसाठीच गोदावरी नदी ही महाराष्ट्रामध्ये पुन्हा प्रवेश करते कारण हिला घेण्यासाठी. म्हणून कळलं. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. प्राणहिता झालं. पुढं इंद्रावती. इंद्रावती नदी ही पण महाराष्ट्राच्या बाहेर उगम पावते. बघा दुसऱ्या वेगळ्या राज्यामध्ये, मध्य प्रदेशमध्ये. कळलं. सात. पुढं हे बघा ह्या महत्त्वाच्या नद्या झाल्या. तुम्हाला पुढे विचारता प्रश्न ह्या नद्यांवर, ह्या नद्यात IMP लक्षात ठेवा. जास्तीत जास्त याच्यावर जास्त प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आणि वा याच्यावर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचार. उपनद्या ह्याच लक्षात ठेवा. जास्त वाचायची गरज नाहीत. कळलं. मित्रांनो आपला उगम झाला, लांबी झाली, क्षेत्र झालं, किती राज्यातून वाहते, किती राजकीय क्षेत्र झालं, उपनद्या झाल्या. आता आपण पुढे येऊया. पुढं यांचे खोरे घेऊ. खोरे, उपखोरे खूप वेळा विचारले गेलेले प्रश्न आहे. उपखोरे हे बघा दक्षिण भारतातील आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक खोरे असणारी नदी गोदावरी नदी आहे. गोदावरी नदीला महाराष्ट्रामध्ये एकूण किती खोरे? 8 खोरे. किती आहे? चे प्रश्न विचारले गेलेले. किती खोरे? 8 खोरे. सर्वाधिक खोरे आज दक्षिण भारतातील व महाराष्ट्रातील नदी कोणती? गोदावरी उत्तर दिशेचा. आणि किती खोरे महाराष्ट्रामध्ये विचारला प्रश्न? 8 खोरे. ते खोरे कोणते? तसा प्रश्न असेल कोणकोणते खोरे ते खालील प्रकारे आहे ते बघा. पहिला खोरा काय आहे? गोदावरी मुख्य खोरे. बघा स्वतःच गोदावरी तिची मुख्य खोर आहे. दुसरा खोरा आहे मांजरा. हे खूप महत्त्वाचं खोर आहे. तिसरा खोरा आहे पैनगंगा. पैनगंगा. चौथं पूर्णा, दक्षिण पूर्णा. पाचवं खोरं वर्धा.
आणि चौथं 6वं कोणतं? 6वं वैनगंगा. 7वं प्राणहिता. आणि 8वं इंद्रावती. बघा हे 8 खोरे पेपरला विचारतात तुम्हाला. किती खोरे? 8. कोणते? हे 8 सर्वाधिक खोरे गोदावरीला. असे 3 क्वेश्चन तयार होतात त्याच्यावर. कळतंय मित्रांनो? आणि याच गोदावरीच्या उपनद्या पण आहे. खोरे म्हणजे काय असतं मित्रांनो? खोरे म्हणजे ज्या महत्त्वाच्या नद्या आणि मोठ्या नद्या यांचं पाणी जेव्हा मुख्य नदीस येऊन मिळते त्यांना काय म्हणतात? खोरे. मग ह्या महत्त्वाच्या मोठ्या नद्या आणि ह्या गोदावरीला येऊन मिळतात, त्यांचं पाणी एकत्र होतात, म्हणून त्याला काय? खोरे नाव दिलं गेलं. कळलं खोरे तुम्हाला? पुढे येऊया. पुढे असा प्रश्न विचारू जातात, गोदावरी नदी नाशिक ते नांदेड दरम्यान कोणत्या खडकातून वाहते? नाशिक ते नांदेड दरम्यान गोदावरी नदी कोणत्या खडकातून वाहते? कोणतं खडक? बेसॉल्ट म्हणजे बेसिक खडकातून वाहते. नाशिक ते नांदेड दरम्यान गोदावरी नदी बेसॉल्ट किंवा बेसिक खडकातून वाहत जाते. कळलं मित्रांनो? तुम्हाला विचार नाशिक ते नांदेड दरम्यान कोणत्या खडकातून गोदावरी नदी वाहते? बेसॉल्ट खडकातून. कळलं? पुढे असाही क्वेश्चन तयार होऊ शकतो. तसेच गोदावरी नदी महाराष्ट्रामध्ये दोनदा प्रवेश करते. कशी? दोनदा प्रवेश. हे बघा, नाशिक जिल्ह्यातून वाहत जाऊन पुढे आग्नेयेला नांदेड जिल्ह्यातून काय करते? हे बघा, तेलंगणा. तर तेलंगणा राज्यामध्ये गोदावरी नदी काय करते? प्रवेश करते. नाशिक ते नांदेड दरम्यान गोदावरी नदी ही तेलंगणा राज्यात प्रवेश करते. आणि तेलंगणामधून पुन्हा नदी गोदावरी गडचिरोली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात प्रवेश करते. आणि याच ठिकाणी प्राणहिता ही नदी गोदावरीला येऊन मिळते. कळलं मित्रांनो? म्हणून तुम्हाला विचारतात, महाराष्ट्रात दोनदा प्रवेश करणाऱ्या किती नद्या आहे? 3 नद्या आहे. किती नद्या आहे? 3 नद्या पुन्हा प्रवेश करणाऱ्या महाराष्ट्रामध्ये. गोदावरी, नंतर मांजरा नदी गोदावरीची उपनदी आहे. तिसरी कोणती आहे? तापी नदी. कळलं? महाराष्ट्रात पुन्हा प्रवेश करणाऱ्या किती? 3 प्रश्न. कोणकोणत्या आहेत त्या? गोदावरी, मांजरा, तापी. मांजरा नदी गोदावरीची कोणती नदी विचारला प्रश्न? उपनदी. उपखोर आहे. कळलं मित्रांनो? असा प्रश्न मला विचारू शकतात. कळलं तुम्हाला मित्रांनो? नंतर शेवटचा क्वेश्चन तुम्हाला पेपरला असा विचारू शकतात, गोदावरी नदीच्या काठावरील शहरे कोणकोणते? कोणकोणते शहर काठावर गोदावरी नदीच्या आहेत? कोणकोणते? काठावरील
शहर कोणकोणते बघा? नाशिक, पैठण, झालं, गंगाखेड, आणि नांदेड. कळलं? गोदावरी नदीच्या काठावरील शहरे विचारले हे लिहायचे. आणि काही वेळेस संगमनेर पण आहे. काय? संगमनेर. संगमनेर. कळलं मित्रांनो? गोदावरी नदीचा एवढाच अभ्यास करायचा. कळलं? कळतंय मित्रांनो? बास. आणि शेवटचा क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात, गोदावरी नदी कोणत्या 2 पर्वत रांगामधून वाहते? विचारलं. सातमाळा अजिंठा डोंगररांग आणि शंभू महादेव डोंगररांग. सॉरी, सातमाळा, अजिंठा व हरिश्चंद्र बालाघाट या 2 डोंगर रांगा म्हणून गोदावरी नदी काय वाहते? बघा, सातमाळा अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाट या 2 डोंगर रांगामधून गोदावरी नदी वाहते. कळलं? मग गोदावरी आणि भीमाला कोणत्या डोंगर रांगांनी अलग केलेलं आहे? कोणत्या? हरिश्चंद्र बालाघाट. आणि गोदावरी तापीला कोणत्या डोंगररांगांनी अलग केलेलं आहे? कोणते? सातमाळा अजिंठा. कळलं मित्रांनो? याच्यावर प्रश्न विचारतात. कोणत्या डोंगररांगाने कोणत्या नद्यांचं जलविभाजन किंवा खोरे अलग झालेले? सातमाळा अजिंठामुळे तापी गोदावरी, हरिश्चंद्र बालाघाटमुळे गोदावरी आणि भीमा, आणि शंभू महादेव डोंगर भीमा आणि कृष्णा अलग झालेले. कळलं? चला, आजचं लेक्चर आपण इकडे संपूया. पुढील नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण यापुढील भीमा नदी, कृष्णा नदी आणि तापी नदी आणि थोडी नर्मदा आणि कोकणातील नद्या घेऊया. मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल तर लाईक करा. नसेल समजलं तर पुन्हा क्वेश्चन विचारा. तर पुन्हा तुमचं क्वेश्चन पुढच्या नद्यांच्या वेळेसच क्लिअर करू आपण. चला, गुड नाईट.